हॅलो स्टुडंट्स, दिस इज अक्षय अगेन युअर फिजिक्स टीचर. लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑर्गन पाईप्स किंवा बऱ्यापैकी सुपरपोजिशनबद्दल शिकलेलो आहे. ठीक आहे, म्हणजे आता पण तुम्हाला लक्षात आलं असेल की सुपरपोजिशनचा नेमका अर्थ काय आहे, तर दोन वेव्ज मिक्स होणे. ठीक आहे, दोन वेव्ज मिक्स होताना विविध कंडिशन्स आहेत, डिफरंट कंडिशन्स आहेत, त्याच्याप्रमाणे त्याची नावं पडतात. म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल, आपण पहिला फेनॉमेनॉन शिकलो होतो. रिव्हिजन करू छोटीशी. पहिलं आपण बघितलं होतं इंटरफरन्स. ओके, ॲक्च्युली जे सगळं आपण स्टडी करतो ते इंटरफरन्सच आहे, सुपरपोजिशन. पण इंटरफरन्समध्ये काय होतं, सेम डायरेक्शनला दोन वेव्ह जात होत्या. करेक्ट. आणि ह्या दोन वेव्हची फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम होती, फक्त ॲम्प्लिट्यूड डिफरंट होते. मग समजा हे जर इन फेज असले, असे इन फेज, तर काय व्हायचं, यांची ॲडिशन होऊन असं मोठा ॲम्प्लिट्यूड तयार व्हायचं. करेक्ट का, विच वॉज A1 + A2, किंवा इथं जरी बघितलं असतं तर A1 + A2. पण जर समजा हीच वेव्ह अशी असती जे आउट ऑफ फेज, एकदम उलटं, तर इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार व्हायचं. हे कोणासाठी, ज्यांचे ॲम्प्लिट्यूड डिफरंट होते, फ्रिक्वेन्सी सेम होती आणि सेम डायरेक्शनला जात होते, त्याला आपण काय म्हणलं, इंटरफरन्स. त्यानंतर सेकंडली जे बघितलं आपण ते होतं स्टँडिंग वेव्ज, जे आपला बऱ्यापैकी 70% चॅप्टर ह्याच्यावरच होता, स्टँडिंग वेव्ज. स्टँडिंग वेव्जमध्ये हीच कंडिशन थोडीशी उलटी होते. काय होतं, त्यात आपण सगळं सेम पकडलेलं, ॲम्प्लिट्यूडसुद्धा सेम पकडलं होतं. म्हणजे एक वेव्ह अशी निघाली होती इकडं आणि दुसरी वेव्ह इकडं आली होती. म्हणजे अपोजिट डायरेक्शनला जाणारे दोन एक्झॅक्टली सेम प्रोग्रेसिव्ह वेव्ज. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह कशी लिहितो आपण, y = A sin kx - ωt, किंवा ωt - kx, किंवा इथं कॉस असतं, काही असू शकतं. मी तुम्हाला एक जनरल इक्वेशन सांगितले, मी कळतं. मग ही इक्वेशन इकडे जात असेल तर इथं मायनस, खाली येत असेल तर प्लस. ह्या दोन्ही वेव्हचा जेव्हा इंटरफरन्स होतो किंवा सुपरपोजिशन होते, त्याला आपण काय म्हणायचो, स्टँडिंग वेव्ज. आता तिसरं जे आपण शिकणार आहे, समजून घ्या, त्याला आपण म्हणतो बीट्स. आता हे बीट्स हे म्युझिकमध्ये तुम्ही खूप ऐकलं असाल. ॲक्च्युली म्युझिकशीच रिलेटेड आहे हे सगळं. बीट्समध्ये काय होतं, फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट असतात, बाकी सगळं सेम बरं का. जे इथं ॲम्प्लिट्यूड वेगळे होते सगळं सेम होतं, इथं सगळं सेम होतं, फक्त डायरेक्शन वेगळी होती. इथं सगळं सेम आहे, म्हणजे सेम डायरेक्शनला जाणार दोन्हीसुद्धा. दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असणार, फक्त ह्याची फ्रिक्वेन्सी पहिल्या वेव्हची F1 असेल तर दुसऱ्याची किती, F2. आणि ह्या दोघांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये छोटासा डिफरन्स असतो. म्हणजे आपल्याला हिअरेबल असेल तर किती, 6 to 7 हर्ट्स. आणि ह्या स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीजमुळं जेव्हा यांचं सुपरपोजिशन होतं, समजा या दोन वेव्हचं सुपरपोजिशन झालं, म्हणजे इथून एक वेव्ह निघाली, तिची इक्वेशन आहे y = A sin. आता आपण ह्याला कसं घेऊया, हे तुम्हाला आठवत असेल, असं आपण लिहिलं होतं, T/T - λ/x/λ. आठवते काय, अशी इक्वेशन सुरुवातीला बघितली होती. ह्यात हे टी म्हणजे काय, टाईम पिरियड. आणि टाईम पिरियडला आपण कसं लिहितो, 1/, फ्रिक्वेन्सी लिहितो. त्यामुळे ह्याच इक्वेशनला मी असं लिहू शकतो का, y = A sin 2π ft - x/λ. फक्त फ्रिक्वेन्सी इथे गेली, कळतं. मग ही जी वेव्ह निघाली आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती, F1, बाकी सगळं सेम, कळतं. आणि इथं लॅमडासुद्धा बदलणार. तर का सांगतो आहे, इथून जी वेव्ह जाते आहे, साऊंड वेव्ह, मीडियम सगळं सेम आहे, मीडियम सेम आहे, त्यामुळे त्याचं स्पीड सेम असणार. स्पीडला कसं लिहितो आपण, F λ. जर स्पीड सेम असेल तर जर मी F बदलला, F1 केला, तर लॅमडासुद्धा बदलायला पाहिजे ना. यालाच मी F2 केला तर λ2 सुद्धा. ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन नेहमी काय यायला पाहिजे, कॉन्स्टंट. हे झालं पहिल्या वेव्हचं. ही जी दुसरी वेव्ह जाते सेम डायरेक्शनला, हिचा पण ॲम्प्लिट्यूड सगळा सेम आहे, फक्त प्रॉब्लेम काय आहे, ही जी फ्रिक्वेन्सी जी आहे ती थोडीशी डिफरंट आहे.
अपॉन एक्स लॅम्बडा 2. हिचीसुद्धा वेवलेंथ डिफरंट. तुम्हाला कळलं आहे का रे? वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे म्हणून वेवलेंथ डिफरंट आहे. का कळलं? कारण दिस मल्टिप्लिकेशन शुड ऑलवेज बी कॉन्स्टंट. त्यामुळे हे बदललं तर हे पण बदलायला पाहिजे ह्याला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. कळतं आहे? मग ह्या दोन वेव्हचं आपल्याला काय करायचं आहे? सुपरपोजिशन करायचं. येतं आहे का लक्षात? मग ह्या दोन वेव्हचं सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय सांगतो? y इज इक्वल टू y1 प्लस y2. मग ही इक्वेशन आणि ह्या दोन इक्वेशन वापरून आपण पुढं काय करणार आहे? ह्याची ॲनालिटिकल ट्रीटमेंट करणार आहे. पण त्याच्यावर तुम्हाला समजायला पाहिजे की इंटरफरन्स, आता समजा ही वेव अशी जात असेल, मी इंटरफरन्सबद्दल बोलतो आहे, ही वेव अशी जात असेल तर ही इन फेज असल्यामुळं ह्यांची जी रिअल काय असते आपली सुपरपोज्ड वेव असते ती अशी दिसते. करेक्ट का? कारण ह्या दोघांची ॲम्प्लिट्यूड ॲड होऊन असा मोठा ॲम्प्लिट्यूड तयार होतो. आणि ही सुद्धा वेव काय होत असते? पुढं ट्रॅव्हल होत असते. हे बघितलं होतं आपण. स्टँडिंग वेवला काय होतं? समजा ही वेव अशी जात असेल इकडं आणि ही वेव, तुम्ही त्याला कसं म्हणू शकता, समजा अशीच इकडे येत असेल अशी, तर ही इकडं सरकत ती तिकडं सरकत काय होतं? एक अशा प्रकारची वेव तयार होते जी तुम्हाला नियरली कशी दिसते? स्टेशनरी दिसते. त्याच्यात एनर्जी इकडं फ्लो करत नाही, तिकडं फ्लो करत नाही, फक्त ह्याच्यामध्ये खेळत असते ती. कायनेटिक टू पोटेन्शियल, पोटेन्शियल टू कायनेटिक, म्हणजे ही स्टँडिंग वेव आहे. कळतं आहे? तसंच जर तुम्ही बीट्सला बघितला, बीट्समध्ये समजा एक वेव इकडं निघाली आहे, दुसरी पण इकडंच जाणार आहे, पण दोघांची फ्रिक्वेन्सी, ह्याची फ्रिक्वेन्सी F1 आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी F2 आहे. तुम्ही मे बी 10th क्लासमध्ये शिकला असाल की फ्रिक्वेन्सी जर जास्त असं दाखवायचं असेल तर आपण असं दाखवतो, आणि फ्रिक्वेन्सी जर कमी असं दाखवायचं असेल तर तुम्ही असं दाखवता. बरोबर का? ह्या दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेमच आहे, फक्त काय फरक आहे यांच्यात? फ्रिक्वेन्सीमुळे. आणि फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स असल्यामुळे वेवलेंथमध्ये सुद्धा डिफरन्स आला नाही. ह्याची कमी ह्याची जास्त आहे, कारण ह्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सिमिलरली इथं समजा F1 जास्त आहे F2 पेक्षा, आणि ही जराशी अशी दिसते. ॲक्च्युली एवढा डिफरन्स नाही. तर ह्यांचं जेव्हा सुपरपोजिशन होतं, समजून घ्या, ह्यांचं जेव्हा काय होतं? सुपरपोजिशन, तर ते कसं दिसतं? लगेच डोक्यात काय आणू नका. कसं म्हणजे मी जे सांगतो ते नोड अँटी नोड वगैरे असं हे नाही आहे यात, सांगेन तुम्हाला, डोंट वरी. स्टँडिंग वेव आणि ह्यात फरक काय आहे? तर इथला जो ॲम्प्लिट्यूड असतो, स्टँडिंग वेवमध्ये जो ॲम्प्लिट्यूड असतो तो डिस्टन्सप्रमाणे बदलत जातो. बरोबर? पण तो जो ॲम्प्लिट्यूड असतो तो फिक्स राहतो पूर्ण वेवसाठी. म्हणजे इथल्या पॉईंटचा ॲम्प्लिट्यूड समजा 3 मीटर असेल ॲट अ डिस्टन्स x, तर तो नेहमी 3 mm राहतो, 3 मीटरचा राहतो. कळतं आहे? पण इथं हाच ॲम्प्लिट्यूड काय होत राहतो? असा कमी जास्त होत राहतो. म्हणजे आत्ताच्या सेकंदला काय होणार? जे आत्ता समजा t इज इक्वल टू 0ला असं दिसतं आहे, तर पुढच्या सेकंदाला काय दिसेल? ह्याचा 0 होणार आहे असं. कळतं आहे? आणि हे असं दिसणार तुम्हाला. म्हणजे इथला ॲम्प्लिट्यूड काय झाला? t इज इक्वल टू समजा पुढचा सेकंड, तर इथं काय होणार? 0. आणि इथं जे 0 होतं ते काय झालं? मॅक्झिमम झाला. म्हणजे हा ॲम्प्लिट्यूड इट डिपेंड्स ऑन टाईमनुसार ह्या पॉईंटचा ॲम्प्लिट्यूड बदलत राहतो. आणि जेव्हा मॅक्झिमम असतो ॲम्प्लिट्यूड, आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी ऑफ एनी वेव्ह इज गिवन ॲज प्रपोर्शनल टू a². त्यामुळे जेव्हा ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतो ॲट सर्टन टाईम, त्यावेळी इथं मॅक्झिमम इंटेन्सिटी असते ह्याच पॉईंटला, आणि इथं त्याच पॉईंटला पुढच्या टाईमला ती कशी असते? मिनिमम इंटेन्सिटी. समजून घ्या, थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला, पण कळते का? ही वेव पुढं सरकत निघाली, इकडे जाईल, दॅट्स ॲन अनदर इश्यू. म्हणजे दोन्ही वेव जर इकडे ट्रॅव्हल करत असेल तर ती ही इकडे जाईल, पण इथल्या पॉईंटचा ॲम्प्लिट्यूड काय होत जातो आहे? बदलत जातो आहे. स्टँडिंग वेवमध्ये तिथल्या पॉईंटचा ॲम्प्लिट्यूड सेमच राहतो. इंटरफरन्सला त्या पॉईंटला ॲम्प्लिट्यूड बदलत जातो, पण वेव सरळ पुढे जाताना दिसते. अशा प्रकारचा पॅटर्न दिसत नाही तुम्हाला. तुम्ही मे बी म्युझिक सिस्टममध्ये वगैरे बघितलं असेल, म्हणजे ह्याच्यामधली फेज कशी असणार? थोडंसं कमी झालं असणार. याचा इथला ॲम्प्लिट्यूड कमी होत 0, पुन्हा वाढणार. कळते का? म्हणजे असे लिव्स कसे झाकल्या उघडल्यासारखे दिसत आहेत त्याप्रमाणे दिसणार. मी याचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला पाठवतो यूट्यूबला.
म्हणजे व्हिडिओ पाठवतो आणि समजून घ्या. जेव्हा मॅक्झिमम इंटेन्सिटी असते त्यावेळी लाऊडनेससुद्धा मॅक्झिमम असेल, आवाज मोठा असेल, त्याला आपण म्हणतो वॅक्सिंग. हे शब्द फक्त लक्षात ठेवा. काय म्हणतो आपण याला? वॅक्सिंग. वॅक्सिंग इज द कंडिशन वेन इंटेन्सिटी ऑफ साऊंड कशी असते? मॅक्झिमम. आणि ही जी असते ह्याला म्हणतो आपण वेनिंग. हे थोडे शब्द आहेत, प्रॅक्टिकली बघू आपण वॅक्सिंग वेनिंग काय असतं. आणि शब्द फक्त लक्षात ठेवा. कळत आहे? म्हणजे ह्याचा साऊंड जो आहे आता ॲम्प्लिट्यूड जर टाईमप्रमाणे बदलत असेल, साऊंडचा लाऊडनेससुद्धा ॲम्प्लिट्यूडवर डिपेंड करतो, इंटेन्सिटी ॲम्प्लिट्यूडवर डिपेंड करते. तर जो लाऊडनेस आहे, लाऊडनेस तो सुद्धा टाईमनुसार पिरियॉडिकली चेंज होतो. कळतं आहे? कसा चेंज होतो? पिरियॉडिकली. मग असं वाढत जाणार, कमी होणार, वाढत जाणार, कमी होणार. कळतं आहे? हे प्रॅक्टिकल आपल्याकडे जर समजा हे असेल, आता त्याला CRT म्हणतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी कळेल. नाहीतर मी तुम्हाला यूट्यूबला याचा व्हिडिओ पाठवतो. तर मी तुम्हाला हे सांगण्यात एवढं वेळ का घालवतो मी सगळं सांगण्यात, तर बीट्स आपलं इंटरफरन्स, स्टँडिंग वेव्ह आणि बीट्समध्ये तुम्हाला फरक करणं गरजेचं आहे. इथला ॲम्प्लिट्यूड जो आहे, ही वेव्ह स्वतः पुढं सरकत जाते आहे, तिथला पॉईंट स्वतः SHMमध्ये फिरतो आहे. ओके, इथं पॉईंटचा ॲम्प्लिट्यूड फिक्स आहे, हे तेवढ्याच असते. इथं पॉईंटचा ॲम्प्लिट्यूड स्वतः चेंज होतो आहे. म्हणजे SHMमध्ये फिरतं आहेच, पण त्याचा ॲम्प्लिट्यूड टाईमनुसार चेंज होतो. म्हणजे एका सेकंदाला ते एवढंच फिरणार, पुढच्या सेकंदाला एवढा फिरेल, पुढच्या सेकंदाला एवढा. कळतं आहे का? ह्याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं, समजा मी 2 ट्युनिंग फॉर्क घेतले असे. ओके, आता हे डायग्राम समजून घ्या. ह्याची फ्रिक्वेन्सी F1 आहे, याची फ्रिक्वेन्सी F2. करेक्ट. हा ट्युनिंग फोर्क ह्या फ्रिक्वेन्सीला, आता ह्याच्या ह्या लेन्सवर किंवा स्ट्रॉंग डिस्टन्सवर वगैरे डिपेंड करतं ते, पण ही फ्रिक्वेन्सी जनरेट करतो आहे. समजा मी जर ह्याला सेपरेटली काय केलं, स्ट्राईक केलं. समजा ह्याची 340 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आणि याची 342 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. मी जर समजा याला सेपरेटली कुठं जर स्ट्राईक केलं तर मला ऐकू येईल काहीतरी आवाज. त्यानंतर ह्याला केलं तर आवाज ऐकू येईल. पण ह्या दोघांना ह्या दोघांचे जे सेपरेट आवाज आलेत ते मला कसे वाटतील, एवढे काही डिफरंट वाटणार नाहीत, म्हणजे मला डिफरन्शिएट करता येणार नाही. पण हे जेव्हा दोन्हीसुद्धा मी काय करतो आहे, सोबत स्ट्राईक करतो आहे, त्यावेळी जो आवाज येतो तो असा पिरियडिकली काय होतो, मी असा साऊंड असा जात नाही, पण मी सांगतो आहे लाऊडनेस त्याचा असा कसा होतो आहे, पिरियडिकली कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होतो. मॅक्झिमम असताना साऊंडचा लाऊडनेस त्याला काय म्हणतो आपण? वॅक्सिंग. आणि जेव्हा लहान असतो एकदम असा, एकदम लहान होतो असा, त्याला काय म्हणतो आपण? वेनिंग. तर बीट्सबद्दलच्या तुम्हाला ह्या कन्सेप्ट आय थिंक क्लिअर आहे. मग तुम्हाला एका सेकंदात किती वेळा वॅक्सिंग ऐकू येतं किंवा किती वेळा वेनिंग ऐकू येतं, ह्याला आपण बीट्स म्हणतो. म्हणजे जसं आपण म्हणतो बघा, पार्टिकल किंवा एक अप्पर लूप आणि एक लोअर लूप ह्या वेव्हचा मिळून आपण त्याला काय म्हणतो, एक जे वेवलेंथ म्हणतो. करेक्ट. किंवा एक सायकल म्हणतो. तसं सिमिलरली एक वॅक्सिंग आणि एक वेनिंग मिळून 1 वॅक्सिंग प्लस 1 वेनिंग कॉन्स्टिट्यूट्स टू बिकम 1 बीट. कळते? एका सेकंदात एक वॅक्सिंग आणि एक वेनिंग झालं तर एका सेकंदाला किती बीट प्रोड्यूस झाल्या? 1. समजा असं एकदम फास्ट होत असेल तर एका सेकंदाला समजा 10 बीट्स प्रोड्यूस झाल्या. 10 बीट्स म्हणजे 10 वॅक्सिंग आणि 10 वेनिंग, बरोबर. तर ह्या हाऊ मेनी बीट्स पर सेकंड ह्याला आपण काय म्हणतो? बीट फ्रिक्वेन्सी. आय होप तुम्ही या सगळ्या नोट्स लिहून घेता. मी जे सांगतो आहे ते सगळं काय म्हणतो याला आपण? बीट फ्रिक्वेन्सी. कळतं आहे? मग आत्ता आपल्याला समजण्याची गोष्ट काय, बीट काय असते. ओके, त्यातला ॲम्प्लिट्यूड टाईमनुसार कसा चेंज होतो. ओके, फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट असते, त्यामुळे वेवलेंथसुद्धा स्लाइटली डिफरंट असते. बीट काय, वॅक्सिंग काय असतं, वेनिंग काय असतं, बीट काय असते, एक वॅक्सिंग प्लस एक वेनिंग. जसं एक कंप्रेशन प्लस एक रेअरफॅक्शन, एक साऊंड वेव्ह असते, म्हणजे एक सायकल असते सिमिलरली. ओके, आणि नंबर ऑफ बीट्स पर सेकंड इज नोन ॲज बीट फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी असल्यामुळे त्याला आता आपण कशात मोजायचं आहे? हर्ट्समध्ये. ओके, तर आता आपल्याला डिराईव्ह करायचं की बीट फ्रिक्वेन्सी काय आहे. खूप मोठं असं डेरिवेशन आहे, पण जे शेवटीला तुम्हाला रिझल्ट दिसेल त्याच्यावरून तुम्ही म्हणाले यार एवढं मोठं कशाला लागत होतं, कारण खूप सिम्पल रिझल्ट येणार आहे याचा.
पण हे डेरिवेशन तुम्हाला बोर्डसाठी वगैरे लागेल, JEE एवढं लागणार नाही. त्यामुळे मी काय करतो की तुमच्या बोर्डच्या हिशोबानंच हे डेरिवेशन घेतो. ओके, तर समजून घ्या बीट नेमकी काय असते. तर दोन वेव्ज आहेत, दोघांची फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट आहे, ॲम्प्लिट्यूड सेम आहे, सगळं सेम आहे. मग ह्याचं जे इक्वेशन आहे y = a sin 2π f1t - x/λ1, करेक्ट का. f1 म्हणजे काय, 1/t1 आलो, t/t आणि x/λ. ते 1/t ला मी काय पुट केला, f पुट केला. अँड वी आर टॉकिंग अबाउट द फर्स्ट वेव्ह, दॅट्स वाय इट इज f1 अँड λ1. ह्याचं जर बोललो तर काय येणार, सेम डायरेक्शन, त्यामुळे इथं मायनस असणार, इथं सुद्धा a sin 2π f2t - x/λ2. ओके, आता सिम्प्लिसिटीसाठी काय करू आपण, समजून घ्या. ह्यांचा जो इंटरफरन्स होतोय तो कुठं होतोय म्हणूया आपण, x = 0ला, म्हणजे ओरिजिनला. त्यामुळे ह्या ज्या दोन्ही टर्म्स आहेत ह्या काय होणार, 0. कळत आहे, ही इंटरफरन्स कुठं होतं असं अजून करतोय आपण, ॲट दी ओरिजिन ऑर x = 0. कळत आहे. मग हे y1 आणि हे y2. मग त्या हिशोबानं बघितलं तर y1 काय येणार, a sin 2π f1t, कारण हे सगळं 0 झालं आहे. मी y2 इज a sin 2π f2t. येतं लक्षात. आणि अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय सांगतो, सुपरपोजिशन प्रिन्सिपल y = y1 + y2, ह्या दोघांचे ॲडिशन, युनि डायरेक्शनल, त्यामुळे डायरेक्ट ॲडिशन करायचे. मग काय येणार, हे y = a साईन कॉमन घेऊन 2π f1t + 2π f2t करू शकतो, नाही. समजून घ्या, मी मध्ये मग सांगतो. हे खूप महाभाग बघितलेत, हे a sin 2πt सगळं कॉमन काढतात आणि f1 + f2 लिहितात. चुकीचं आहे ते, म्हणजे एवढे गरीब नाही सोडा तुम्ही, पण बघितलेत मी खूप ठिकाणी. साईन रेशो आहे ह्याचा, त्यामुळे साईनला बाजूला काढून ह्या सगळ्यांची वेगळी ट्रीटमेंट नाही, चुकीचं आहे ते. मग मी ह्याला असं लिहू शकतो का, a कॉमन काढतो मी असं लिहितो, बरोबर, दिस प्लस दिस. आता ज्यांना ट्रिग्नोमेट्री माहिती आहे किंवा ज्यांना ट्रिग्नोमेट्री माहीत नाही त्यांच्यासाठी, दोघांसाठी सुद्धा, मी सगळ्यांसाठीच एक फॉर्म्युला सांगतो, तो लक्षात ठेवायचा नेहमी. त्याला म्हणतो आपण साईन a + साईन b, साईन a + साईन b. ह्याचा फॉर्म्युला काय असतो लक्षात हे समजून घ्या. साईन a + b/2 इंटू कॉस a - b/2. समजलं. साइन a + साइन b इज 2 sin a + b/2 cos a - b/2. आता हे a म्हणजे काय, ह्याच्याशी जर कम्पेअर केलं तर हियर a = साइन ऑफ दिस, त्यामुळे a काय येणार 2π f1t आणि b काय येणार 2π f2t. हेच फक्त यात पुट करायचं आहे आणि ह्याला आपल्याला लिहायचं आहे व्यवस्थित. तर हे a कॉमन आहे ते बाहेरच ठेवा तसंच. हे 2 घ्या, साइन a + b काय येणार आहे 2πt f1 + f2 /2. करेक्ट का. मी कॉमन काढला 2πtला, टी इज व्हेरिएबल, समजते. आणि कॉस 2πt f1 - f2 /2. ओके, ह्यात काय डाऊट. ओके, मी काय करतो आता, हे 2 कॅन्सल करत नाही इथं, हे लक्षात ठेवा. 2ला बाहेर घेऊन येतो मी, किंवा 2a समजून घ्या, a 2 आणि ही पूर्ण टर्म कळतं आहे. ह्या सगळ्यांना मिळून मी काय म्हणतो
आर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, किंवा तुमच्या बुकमध्ये त्याला ए सुद्धा म्हटलं आहे, कळतं आहे. आणि हे जे दिसतं आहे F1 + F2/2, ह्याला मी सिम्पली काय म्हणतो, F म्हणतो, ओके, किंवा F0 म्हणतो, तात्पुरतं सबस्टिट्यूशनसाठी, म्हणजे याला सिम्पल करण्यासाठी. याचं काही मागं वेगळं लॉजिक असं काही नाही. मग काय येणार आहे, 2AR वगैरे सगळं मिळून R, आणि काय असणार साईन 2πF0t, कळतं. आणि 2πF0 म्हणजे काय, ओमेगा. सो y = R साईन ω t. 2πF म्हणजे ओमेगा असतं, जनरल सांगितलं आहे. म्हणजे ही जी तुम्हाला इक्वेशन भेटली ही कशाची आहे, प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्हची. म्हणजे याचा अर्थ असा नाही की स्टँडिंगसाठी उभी आहे, हे पुढं सरकणार आहे. पण ह्याच्यामध्ये जो हा ॲम्प्लिट्यूड आहे आर, त्याची व्हॅल्यू काय, 2a cos 2πt F1 - F2 / 2. आता तुम्ही जर इथं लक्ष दिला तर F1 F2 वगैरे सगळं कॉन्स्टंट आहे. हा डिपेंड कशावर करतो आहे, टाईमवर. सो आर इज द फंक्शन ऑफ टाईम. म्हणजे कुठल्याही पॉईंटचा जो काय असणार आहे, काय म्हणतो त्याला आपण, रिझल्टंट असणार आहे. त्या ओरिजिन पॉईंटला जो पण पॉईंट असेल त्याचा जर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असणार आहे, तो कशावर डिपेंड करणार, टाईमवर. म्हणजे तो असा कमी जास्त होत जाणार. आता या सेकंदला 3 mm मध्ये फिरत असेल, नंतर 2ला, नंतर 1ला, नंतर असं वाढत म्हणजे ॲम्प्लिट्यूड चेंज होतं आहे. ओके, तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन बघून अजून क्लिअर होऊन जाईल. मग आपल्याला माहिती आहे की रिझल्टंट जो आहे तो जेव्हा मॅक्झिमम असेल, काय असेल, मॅक्झिमम, त्यावेळी इंटेन्सिटी जी असेल तीसुद्धा काय असेल, मॅक्झिमम. आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, वॅक्सिंग. समजून घ्या. मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे, वॅक्सिंगची कंडिशन फाइंड आउट करायची. वॅक्सिंग कधी मॅक्झिमम असणार, इंटेन्सिटी हा रिझल्टंट मॅक्झिमम कधी असणार, ज्यावेळी हे 2a सगळं कॉन्स्टंट आहे, ही आतली टर्म जी दिसती आहे ती जेव्हा काय असणार, किंवा ही कॉस ऑफ दिस ही जेव्हा काय असणार, मॅक्झिमम असणार. मग कॉसची मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे, ±1, बरोबर. म्हणजे मॅग्निट्यूड जर विचार केला तर 1 ही त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ना, करेक्ट. आणि कॉस मॅक्झिमम कधी असतो, 0 डिग्रीला, 180 डिग्रीला. त्यामुळं तुम्ही असं म्हणू शकता 2πt F1 - F2 / 2 ही जी टर्म असणार आहे ही मॅक्झिमम कधी असणार आहे, व्हेन दिस होल टर्म इज nπ. कळतं आहे. एनच्या जागेला तुम्ही जर 0 पुट केला तर cos 0 1 असतं. इथं 1 पुट केला तर cos π किती असतो, -1. इथं 2 पुट केला तर cos 360 किती असतो, 1. त्यामुळं हे काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यूची जनरल इक्वेशन आहे. दिस इज इक्वल टू nπ. या दोघांना इक्वेट करू शकतो का आपण, काय येणार, 2πt F1 - F2 / 2 इज इक्वल टू nπ. बघा, तुम्हाला 1 गोमध्ये सगळं डेरिवेशन लक्षात राहील अशी अपेक्षा करू नका. तसं करत असाल तर गणलाय तुम्ही, म्हणजे चुकीचं आहे. ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा शिकताय, आपली एवढी मेमरी डेंजर नसते की सगळंच लक्षात राहील. फक्त त्या स्टेपला तुम्ही समजून घ्या काय चाललं. ही कॉस्टची मॅक्झिमम व्हॅल्यू कधी येईल, जेव्हा आतले अँगल्स काय असतील, एकतर 0 डिग्री असतील किंवा 180 डिग्री असतील. म्हणजे जनरल इक्वेशन काय लिहिलं मी, nπ, हे लक्षात ठेवायचं. तेच जर साईनसाठी असतं तर तिथं काय लिहितो आपण, nπ/2. ओके, मग इथं पायला पाय कॅन्सल झालं, 2ला 2 कॅन्सल. सो द t इज इक्वल टू n/F1 - F2. बरोबर का, असं झालं ना. म्हणजे द टाईम व्हेन देर विल बी वॅक्सिंग. वॅक्सिंग कधी कधी असणार आहे तर n/F1 + F2, वेअर n इज इक्वल टू 0, 1, 2, 3. कळतं. मग टाईमचे रेंजेस काय येणार, 0 किंवा 1/F1 - F2 किंवा 2/F1 - F2 किंवा 3/F1 - F2. म्हणजे ह्या वेळेला काय प्रोड्यूस झालं, वॅक्सिंग प्रोड्यूस झाले.
दोन वॅक्सिंगमध्ये जो टाईमचा डिफरन्स असतो त्यालाच तुम्ही काय म्हणता, सायकल और टाईम पिरियड म्हणता. कळतं आहे. मग ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती असणार, 1/f1 मायनस f2. दिस इज युअर टाईम पिरियड. दिस इज युअर टाईम पिरियड फॉर प्रोड्युसिंग बीट्स. करेक्ट. मग टाईम पिरियडला जर मला फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स लिहायचं असेल तर ह्याचा रेसिप्रोकल करतो मी. ह्याचा रेसिप्रोकल करताना ह्याला रिव्हर्स करायला पाहिजे. तो द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स इज गिवन ॲज द डिफरन्स बिटवीन टू फ्रिक्वेन्सीज. एवढं सगळं रामायण करून शेवटी तुम्हाला काय बघायचं आहे, ह्या दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स म्हणजेच काय असणार, आपली बीट फ्रिक्वेन्सी. कळलं काय. हेच आपण वेनिंगसाठी सुद्धा बघणार आहे. कळते. आपण जसं मॅक्झिमम बघितलं तसंच काय बघणार आहे, मिनिममसुद्धा बघणार आहे. पण आत्ता तुम्हाला ह्या सगळ्या डेरिव्हेशनमधून तुम्ही विसरला असेल तरी चालेल, फक्त हे एवढं घेऊन जायचं आहे तुम्हाला. दोन वॅक्सिंगमधला जो डिफरन्स असतो सायकल, त्याचाच टाईम बदल होतो ना आपण, सेकंड. म्हणजे ह्या दोघांमधला डिफरन्स, हे समजा तुम्हाला आलं 2 सेकंद आणि हे आलं 4 सेकंद, तर या दोघांमधला डिफरन्स जो आहे तोच म्हणजे काय असणार, टाईम पिरियड म्हणजे 2 सेकंद. आणि ती फ्रिक्वेन्सी कशी करतो आपण, याला रेसिप्रोकल करू. रेसिप्रोकल जी बीट फ्रिक्वेन्सी आहे ती कशी देतो आपण, डिफरन्स बिटवीन टू इंडिव्हिज्युअल फ्रिक्वेन्सीज. ओके. मॅक्झिमला आपण जो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड होता तो मॅक्झिमम म्हटला, तसा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिनिमम असले त्याला काय म्हणतो आपण, वेनिंग. कारण त्यावेळी साऊंड इंटेन्सिटी कशी असते, एकदम मिनिमम. कळतं आहे. मग पुन्हा लिहून घेऊ आपण. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज गिवन ॲज 2a cos 2π f1 प्लस f2 डिवायडेड बाय मायनस डिवायडेड बाय 2π. सॉरी, असं आहे ना इक्वेशन, चेक करा. ह्याची जेव्हा ही व्हॅल्यू काय येईल 0, त्यावेळेला ह्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. कळते का. हे कॉस, कारण हे सगळं कॉन्स्टंट आहे, ह्याची पूर्ण व्हॅल्यू जेव्हा 0 येईल त्यावेळी ह्याची व्हॅल्यूसुद्धा किती असणार, 0. मग कॉस 0 कधी असतो, व्हेन दिस इज इक्वल टू 90 डिग्री और 270 डिग्री, किंवा जनरली त्याला आपण कसं लिहितो, nπ/2. लक्षात ठेवा. ज्यावेळी साईन मॅक्झिमम असतो त्यावेळी कॉस मिनिमम असतो, ज्यावेळी कॉस मॅक्झिमम असतो त्यावेळी साईन मिनिमम असतो. कळते. त्यामुळे ही कंडिशन आपण साईनच्या मॅक्झिममसाठी बघितली होती, म्हणजे तीच कॉसच्या मिनिममसाठी असणार. कळते. मग ह्या दोघांना आपण काय करू, इक्वेट करू. ओके. where n is equal to 1 0 1 2 3 बरोबर. so the t would be n upon 2 f1 minus f2. करेक्ट. 1 मिनिट. इथं मी 1 3 5 ऑड असतात बरोबर, कारण 270ला तर 3 यायला पाहिजे, त्यामुळे 1 3 5 ऑड असतात ते. करेक्ट. सो द n आर 1 3 5 वगैरे वगैरे. ओके. सो टाईमची रेंज काय येईल, इथं 1 पुट करा, 1/2 f1 मायनस f2. 3 पुट केल्यावर 3/2 f1 मायनस f2. 5/2 f1 मायनस f2. ह्या टाईमला काय होणार आहे, वेनिंग होणार आहे. काय होणार आहे, मग दोन वेनिंगमधला डिस्टन्स असतो त्यालाच काय, डिस्टन्स म्हणण्यापेक्षा टाईम असतो त्याला काय म्हणतो आपण, सायकल. म्हणजे ह्या दोघांच्यातला जो डिफरन्स आहे इट विल गिव यू द बीट टाईम पिरियड. कारण वेनिंग होते म्हणजे मिनिमम साऊंड इंटेन्सिटी तयार होती बरोबर. मग मिनिमम साऊंड इंटेन्सिटी तयार होती म्हणजे काय, बीट तयार होती. आणि ह्या बीटची फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी मला दोघांच्यातला टाईम डिफरन्स काढायला पाहिजे ना, तोच काय असणार माझा टाईम पिरियड. म्हणजे दोघांचे डिफरन्स किती येणार, चेक करा. 5/2 3/2 म्हणजे 2/2 म्हणजे काय येते, 1/f1 मायनस f2 तेच येतं. म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी असणार ती किती असणार, f1 मायनस f2. आणि इथं मॉड लिहा बरं का, तुम्हाला सांगतो हे जे आहे ना याला मॉड्युलस म्हणतात. म्हणजे काय होऊ शकतं, तुम्हाला 2 वेव्ज देतील, एकाची सांगतील 340 हर्ट्स, दुसरे सांगतील 342 हर्ट्स. ओके. तुम्ही ह्यात सबट्रॅक्ट करू शकता, कारण तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे f1 कुठला आणि f2 कुठला. मग ह्यातनं डिफरंट सबट्रॅक्ट केलं तर आन्सर काय येतं, -2 हर्ट्स. आणि ह्यातनं हे केलं तर काय येतं, +2 हर्ट्स.
मग बरोबर कुठला? तर नेहमी फ्रिक्वेन्सी कशी असते? पॉझिटिव्ह. ही चुकीची आहे. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह येण्यासाठी आपण काय लावतो इथं? मॉड्युलस. ओके. तर या सगळ्यातनं तुम्हाला शिकणं गरजेचं काय आहे? वॅक्झिंग म्हणजे मॅक्झिमम, वेनिंग म्हणजे मिनिमम, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज अ फंक्शन ऑफ टाईम, the time period of beat production is given as 1 upon f1 minus f2 for any condition, and the beat frequency is given as the modulus of difference between two frequencies. ओके, तुम्हाला एवढंच करायचं आहे. आता याच्या पुढे आपण 3-4 एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे बीट तुम्हाला परफेक्ट होऊन जाईल. ओके, असं छोटंसं एक्झाम्पल बघू आपण. Find the beats produced per second after superposition of two progressive waves given as this and this. कळतं? मग तुम्हाला काय बीट्स प्रोड्यूस्ड पर सेकंड म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचे आहे? बीट फ्रिक्वेन्सी विच इज गिवन ॲज डिफरन्स बिटवीन टू फ्रिक्वेन्सीज. बरोबर. मग इथं तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे दिस इज कम्पेरेबल टू आवर स्टँडर्ड्स इक्वेशन. करेक्ट का? म्हणजे इथं सगळं के सेम आहे, वेव्ह नंबर सेम आहे, वेव्ह म्हणजे सॉरी 6 घ्या तुम्ही, तात्पुरतं समजून घ्या. तर थोडंसं हे सुटलं असेल. इथं जे दिसतंय तुम्हाला इथं काय चेंज दिसत आहे? फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड वगैरे सगळं सेम आहे. करेक्ट. इथं पण वेव्ह नंबर चेंज असणार जर फ्रिक्वेन्सी चेंज असली तर. समजून घ्या. आता आपल्याला फोकस कशावर करायचा आहे? फ्रिक्वेन्सीच्या डिफरन्सवर. So the omega 1 is given as 3 radians per second and the omega 2 is given as 4 radians per second. पण आपल्याला ह्या दोघांचा डिफरन्स बघायचा नाही, आपल्याला ह्या फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स बघायचा. सो वी नो ओमेगा इज गिवन ॲज 2 पाय एफ और एफ कॅन बी गिवन ॲज ओमेगा बाय 2 पाय. करेक्ट का? मग फक्त मग F1 जर काढायचं झालं तुम्हाला ह्यातून तर काय येणार? तो 3/2 पाय. आणि जर F2 काढायचं झालं तर काय येणार? 4/2 पाय. आणि या दोघांचा डिफरन्स म्हणजे काय? बीट फ्रिक्वेन्सी. सो द FB वुड बी 4/2 पाय मायनस 3/2 पाय. आता इथं 3/2 पाय मायनस 4/2 पाय केलं तरी चालेल कारण त्याला शेवटी काय लावणार आहे आपण? मॉड. त्यामुळे आन्सर जे येणार आहे ते नेहमी काय यायला पाहिजे? पॉझिटिव्ह. सो दिस इज 1/2 पाय हर्ट्स. मग तुम्हाला पॉईंटमध्ये विचारलं तर पायची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 3 पुट करा. सो दिस इज 1/6. सो द आन्सर वुड बी 0.16 हर्ट्स. कळतं आहे? एवढी बीट फ्रिक्वेन्सी असेल. कळतं आहे? एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. मी पुढचे क्वेश्चन थोडेसे टफ घेईन. वेट. टेक्स्टबुकमधलं क्वेश्चन आहे, चांगला आहे थोडा. 2 साऊंड वेव्स हॅव्हिंग वेवलेन्स 81 सेंटीमीटर आणि 82.5 सेंटीमीटर्स प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंड. आता ओबियसली साऊंड वेव्ह असेल तर त्यांचं स्पीड सेम आहे, वेवलेंथ डिफरंट आहेत. वेवलेंथ डिफरंट आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी पण डिफरंट आहे. फ्रिक्वेन्सी डिफरंट असल्यामुळं त्यांच्या बीट्स पण काय असणार? डिफरंट असणार. कळतं आहे? मग आपल्याला फायनली काय फाइंड आउट करायचं आहे? स्पीड ऑफ साऊंड इन एअर विच इज गिवन ॲज व्ही. ओके. मग सोडवायचं कसं याला? आता तर जे दिलं आहे ते घ्या पहिल्यांदा. बीट फ्रिक्वेन्सी इज गिवन ॲज 8 हर्ट्स. करेक्ट. and also beat frequency can be given as f1 minus f2. बरोबर. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. नाव समजून घ्या. तुम्ही पॉज करून सोडवू शकता पण ॲक्च्युली ॲप्लिकेशन बिल्डिंग हळूहळू हे सॉल्ड एक्झाम्पल्स रीड करून तुम्हाला जमतील. उद्या ट्राय करा परत हा क्वेश्चन. ओके. नाव velocity of any wave is given as frequency into lambda. So the frequency is given as v by lambda. मग दस आता हे शब्द वगैरे समजून F1ला कसं लिहितो आपण? स्पीड सेम आहे, वेवलेंथ डिफरंट आहे. आणि F2ला कसं लिहितो? स्पीड सेम आहे, वेवलेंथ डिफरंट आहे. आणि ह्या व्हॅल्यू आपण इथं पुट करू पहिल्या इक्वेशनमध्ये. ओके. ह्या सगळ्याला आपण सेकंड इक्वेशन म्हणू. पुटिंग सेकंड इक्वेशन इन 1 असं पुट करू. सो द बीट फ्रिक्वेन्सी विल बी v by lambda 1 minus v by lambda 2. करेक्ट. किंवा और v कॉमन काढा 1/λ1 minus 1/λ2. आता ह्यात व्हॅल्यूज पुट करा. किती दिले बीट फ्रिक्वेन्सी? 8 दिली आहे. वेव्ह
स्पीड माहिती आहे का तुम्हाला साऊंडचं? नाही माहीत. लॅम्बडा 1 किती दिला आहे रे? 81 सेंटीमीटर दिला. त्याला तुम्ही 0.18 सेंटीमीटर म्हणा, मायनस हे किती दिला आहे? बरोबर ना, सेंटीमीटरला मी मीटरमध्ये कन्वर्ट केलं कारण SI बद्दल बोलतो आहे आपण सगळं. मग हे काय येणार? 8. तुम्ही पॉज करून एकदा ट्राय करा रे. करेक्ट. तर 0.825 मायनस 0.81 याचं आन्सर काय असतं? बरोबर आहे ना? बरोबर. आता तुम्ही ह्याच्या पुढं तुमच्यावर सोडतो मी, ह्याचा आन्सर काढा. ह्याचा आन्सर येतं जनरली अराउंड 360 मीटर्स पर सेकंड. आता याला शॉर्टकटमध्ये कसं करायचं ते बघू आपण. 0.8 आणि 0.8 8 64 असतं, त्यामुळे यांचं अराउंड आन्सर किती येणार आहे? 0.64 येणार आहे. करेक्ट. हे 0.64 मी 8ला मल्टिप्लाय केलं तर किती येतं? आणि हे मी 0.015 इकडे येऊन गेलो. 50. अराउंड हे वरचं किती येतं? 5 येतं अराउंड, मी ॲप्रॉक्सिमेटली. आणि खाली किती आहे? 0.15. ओके. सर हे 15 त्रिक 45 म्हणजे अराउंड 3चा मल्टिपल येतो आणि हे आन्सर तुमचं करेक्ट येतं. ओके, समजून घ्या. ॲप्रॉक्सिमेटली करायला शिका. इथून पुढं तुमच्यावर लॉग टेबल आहे, प्रॉपरली करून घ्या. ओके, लॉजिक समजलं का? हे काय कसं पुट केलं आणि मी कसं काढलं आन्सर. क्वेश्चन बघा सिंगेजमधला. वेवलेंथ ऑफ 2 नोट्स इज गिवन ॲज 90/175 दिले तुम्हाला सिम्प्लिफिकेशनसाठी. 90/173 मीटर्स. ईच ऑफ दिस नोट्स. आता नोट्स म्हणजे काय? वेगवेगळ्या साऊंडचं मिक्सचर असतं प्रॉपर, त्याला आपण नोट म्हणतो. प्रोड्यूस 4 बीट्स पर सेकंड विथ अ थर्ड नोट ऑफ फिक्स्ड फ्रिक्वेन्सी. कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ साऊंड. समजून घ्या काय. समजा एक फ्रिक्वेन्सी आहे F1 आणि एक फिक्स्ड फ्रिक्वेन्सी आहे F0. ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला किती दिला? 4 बीट्स पर सेकंड दिला. बरोबर. म्हणजे ह्या पहिल्या वेव्हचं आणि ह्या फिक्स फ्रिक्वेन्सीसोबत किती बीट तयार करतो? 4 बीट्स. बरोबर. आल्सो ही दुसरी फ्रिक्वेन्सी F2 म्हणू आणि ही फिक्स्ड फ्रिक्वेन्सी F0 ह्याच्यासोबतसुद्धा किती तयार करतो तो? 4 हर्ट्स. तुम्हाला ही कंडिशन दिली, समजतं. पण इथे फ्रिक्वेन्सी कुणाचीच नाही दिलेली, इथे काय दिली आहेत? वेव्हलेन्स. मग वेव्हलेन्थ दिले तर आपल्याला हे असं यूज करायचं, अशा टाईपमध्ये सोडवायचं याला. ओके, आणि असं सोडवताना एकदम इझी जाणार कारण ते त्यांनी असं फ्रॅक्शन्समध्ये दिलं आहे. ओके, सो F1ला मी V/λ1 म्हणू का? मायनस ह्या फ्रिक्वेन्सीला मी F0 म्हणतो कारण त्याचं काहीच माहीत नाही आपल्याला. इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन 1. करेक्ट. आणि ह्याला काय लिहितो मी? V/λ2 मायनस F0 इज इक्वल टू 4 कारण व्हेलॉसिटी सेम आहे. करेक्ट. मग इथं जर मी F0ची व्हॅल्यू काढायची म्हटली तर काय येणार? V/λ1 मायनस 4. बरोबर. आणि हे मी इथं सबस्टिट्यूट करतो ह्या F0मध्ये कारण F0 आपल्याला इलिमिनेट करून टाकायचं आहे इथून. मग काय येणार ते? V/λ2 मायनस F0 काय? V/λ1 मायनस 4 इज इक्वल टू 4. कळतं? इथं एक थोडीशी मिस्टेक झाली. मॉड काढताना म्हणजे ॲक्च्युली इथं मॉड असायला पाहिजे. ते मॉड काढताना सिम्पल आपण एक लॉजिक लावू. समजा 2 फ्रिक्वेन्सीज आहेत, 200 हर्ट्स आणि 300 हर्ट्स, आणि एक फिक्स्ड फ्रिक्वेन्सी आहे कुठली तरी माहीत नाही मला F0, आणि या दोघांसोबत सेम बीट फ्रिक्वेन्सी क्रिएट करायची. तर ही फ्रिक्वेन्सी या दोघांच्या मध्ये कुठंतरी असणं गरजेचं आहे. समजा ती 250 असेल तरच 50 बीट्स तयार करणार आहे. ती जर ह्यांच्या आउटसाईड असली तर अवघड आहे ना. येतं आहे का लक्षात? त्यामुळे ह्या दोघांच्या मध्ये, मग ह्या दोघांचा बीट कसा असणार? 200 मायनस F0 किंवा F0 मायनस 200. कळतं?
250 मायनस 200 आणि ह्याचा कसा असणार 300 मायनस F0 म्हणजे दोन्ही रिव्हर्समध्ये. येतं लक्षात. तसंच इथं F1 मायनस F0 आणि इथं मी F0 मायनस F2 म्हणतो आणि मॉड काढून टाकतो आता. ओके, मग इथं काय येणार F0 मायनस F2 म्हणजे F0 मायनस V बाय लॅम्बडा 2. मग ही व्हॅल्यू मी इथं पुट करतो. कळतं आहे, थोडंसं किचकट होईल आणि समजून घ्या. मग ही इक्वेशन मी जर लिहिली F0च्या जागेला काय लिहिलं मी V बाय लॅम्बडा 1 मायनस 4 मायनस V बाय लॅम्बडा 2 इज इक्वल टू 4. ओके का. मग हे मायनस 4 आणि हे 4 इकडं जाऊन काय होणार 8 आणि इकडं काय असणार V 1 अपॉन लॅम्बडा 1 मायनस 1 अपॉन लॅम्बडा 2. ओके, त्यानंतर V आपल्याला माहीत नाही आहे तसंच ठेवा. 1 अपॉन लॅम्बडा म्हणा. आता लॅम्बडा 1 किती दिला 90 अपॉन 175. मग ह्याला आपण 175 अपॉन 90 लिहू शकतो का मायनस 173 अपॉन 90 इज इक्वल टू 8. करेक्ट. सो दिस वुड बी V 2 अपॉन 90 इज इक्वल टू 8. मग जर इथं आपण काय केलं 19/4 बघितलं तर 360 मीटर्स पर सेकंड इज युअर फायनल आन्सर. ह्यातनं समजण्यासाठी गोष्ट काय आहे की जे इथं इक्वेशन लिहिताना कशी लिहायची हा थोडासा ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. म्हणजे पुढचा क्वेश्चन आहे बोर्डला वगैरे येणार नाही पण इथं असं तुम्हाला ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला बोललेलो की आपले जे टेक्स्टबुक आहेत आत्ता सध्या जे तयार झाले आहेत एकदम भारी आले आहेत आणि त्यात मला हा एक भारी क्वेश्चन सापडला जो तुमचे बीट्सबद्दलचं लॉजिक चांगलं करू शकतो. आपण हा प्रॉब्लेम 2 प्रकारे सोडवणार आहे. हे लेक्चर थोडंसं मोठं झालं माहिती आहे मला, त्यामुळे तुम्ही 2 पार्टमध्ये सुद्धा बघू शकता. याला समजून गेले प्रॉब्लेम काय. अ सेट ऑफ 8 ट्युनिंग फोक्स इज अरेंज्ड इन सिरीज ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजे ट्युनिंग फोर्कची काहीतरी फ्रिक्वेन्सी असते. पहिल्याची F1 असेल, दुसऱ्याची F2, F3, F4, F5, F6, F7 आणि F8 अशी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये काय झालं ठेवत गेलो आपण. ईच फोर्क गिव्ज 8 बीट्स पर सेकंड विथ द नेक्स्ट वन. ह्याचा अर्थ काय समजून घ्या. ह्याच्या नेक्स्ट कोण आहे F2. ह्या दोघांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स जो आहे त्यालाच आपण बीट्स म्हणतो. तो किती दिला आहे 4. मग F2ला मी F1 प्लस 4 लिहू शकतो का किंवा F3ला मी F2 प्लस 4 किंवा F1 प्लस 8 लिहू शकतो. F4ला काय लिहू शकतो F1 प्लस 12. F5ला काय लिहू शकतो F1 प्लस 16. F6ला F1 प्लस 20 आणि F7ला F1 प्लस 24 आणि F8ला काय लिहू शकतो F1 प्लस 28. करेक्ट आहे. मी अगोदर तुम्हाला लेंदी मेथड सांगतो त्यानंतर इझी मेथड सांगतो कारण सगळ्यांनाच मॅथ्स होत असं नाही आहे. समजतं आहे. 4-4च्या फरकानं हे काय होत निघाले वाढत निघाले. ओके. सो F1 त्यानंतर +4 त्यानंतर +4 8 झालं +4 12 +4 16 वगैरे असं वाढत गेलं. त्यानंतर दुसरी कंडिशन काय सांगितली आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट इज डबल ऑफ द फर्स्ट वन. म्हणजे F8 जी आहे ती F1च्या काय डबल आहे. सो आय कॅन राईट F8 इज डबल ऑफ F1. ही इक्वेशन फर्स्ट म्हणू आणि हे जे लिहिलं आहे F8 इज ऑल्सो F1 प्लस 28 याला आपण इक्वेशन सेकंड म्हणू. कळतं आहे. या दोघांना जर सोडवलं तुम्ही इक्वेट केलं तर 2F1 इज इक्वल टू F1 प्लस 28. सो F1 हे F1 इकडे जाऊन मायनस होईल. किती येणार F1 28 येणार. मग F8 किती असणार याचा डबल किती 56. कळतं आहे. मग ह्याच्यामधल्या सिरीज लिहून घ्या तुम्ही. 28 असले पुढचं 32 त्यानंतर 36 त्यानंतर 40 44 48 नंतर 52 आणि 56. कळते का. ह्या अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. मग ती सिरीज तिथं लिहा. नसेल तर ह्याला तुम्ही AP सोडवू शकता. अरिथमेटिक प्रोग्रेशन मे बी सगळ्यांनाच होतं हे 10th क्लासमध्ये. आता ह्या सगळ्यांच्यात कॉमन डिफरन्स जो दिसतोय तो किती आहे 4. सो D इज इक्वल टू 4. आणि जी फायनल टर्म आहे
किती आहे ती F8. सो इन AP द फायनल टर्म इज गिवन ॲज इनिशियल टर्म प्लस n-1 इंटू कॉमन डिफरन्स. आणि फायनल टर्म किती आहे F8, इनिशियल टर्म किती आहे F1 प्लस टोटल किती आहे हे 8 -1 इंटू कॉमन डिफरन्स किती आहे 4. सो F8 इज इक्वल टू F1 प्लस हे किती होणार 7 4 28. ही तुम्हाला दुसरी इक्वेशन डायरेक्टली इथं भेटून गेली. आणि ह्याच्यासोबत फर्स्ट इक्वेशन काय आपल्याला क्वेशनमध्येच दिली आहे F8 इज इक्वल टू 2F1. या दोघांना सोडवून तुम्हाला काय मिळतं F1 इज इक्वल टू 28 हर्ट्स और F8 इज इक्वल टू 56 हर्ट्स. ह्याच्यामधल्या फ्रिक्वेन्सी तुम्ही लिहून घ्या. ओके, तर बीट्सवर अशा प्रकारचे क्वेश्चन येत जातात. तुम्ही एक मिनिट अजून आहेत का क्वेश्चन्स. ठीक आहे, मी तुम्हाला सोल्युशन देईन आपल्या बुक्सचे. त्याच्यामध्ये पण छान क्वेश्चन आहे. म्हणजे सरप्रायझिंगली मागच्या वर्षीचे तुम्ही बुक्स बघितले आणि ह्या वर्षीचे बुक्स बघितले तर भयंकर फरक आहे. त्यामुळं यू आर इन गुड पोझिशन नाव. तुम्ही तुमच्या बुकला कन्सेप्ट बिल्डिंगसाठी यूज करू शकता, कारण एररलेस आहे बऱ्यापैकी. मी जेवढं वाचलं आहे ते आणि छान आहे एकदम. ओके, सो हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ.